परमगुरु आदेश, नमो आदेश। आज महाराष्ट्रातील सर्व जे पण साधक आहेत व जेवढे पण पीडित लोक आहेत आपल्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये भटकतात त्यांच्यासाठी मला काही गोष्टी सांगायचे। इथून पाठीमागं मी काय करायचो की लोक जे पण असतील त्यांना त्या बाधेतनं मुक्त करायचं, पण माझं असं कधी डोक्यात नव्हतं की हो आपण त्यांना विचारलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे किंवा काय नाहीये। पण आता सर्वच महत्वाचं तुमचं सर्वांचं कशा पद्धतीने जनजागृतीचं कार्य आम्ही राबवतोय हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। व आत्ता जे पण माझे संघ आहेत, माऊली पहिलं तुमचा परिचय आपले जे पण आहेत जनतेसेवकांना द्या। माझं नाव आहे महादेव पांडुरंग गव्हाणे, गावाचं नाव राहणार टाकळगाव, तालुका गेवरा, जिल्हा बीड। इथनं आम्ही आमच्या मुलीला घेऊन महाराजाकडे आलेलो आहे। तर आम्ही अशा माध्यमातून आलो की आमच्या यूट्यूबवर आम्हाला नंबर मिळाला आणि यूट्यूबच्या याच्यावर माध्यमातून नंबर मिळाल्याच्या नंतर आम्ही पत्ता काढत काढत महाराजापर्यंत आलो। बरं, आता मी तर थोडंसं तुम्हाला टोकतो, तर मला हे सांगायचंय की पासून खाली पूर्ण गळून गेलेली होती। हा, तर ज्यावेळेस आम्ही हैदराबादला गेलो, आंध्रामध्ये, पुण्याला गेलो, गुजरातला गेलो। कसं कळलं की त्रास होत होता तुमच्या मुलीला? सुरुवातीला अचानकच ती असं हे होऊन गेली, ठणकच सुरू झाला तिचा कमरापासून खाली। बरोबर, जे ठणक सुरू झाला म्हणल्यावर आम्ही प्रत्येक दवाखान्यामध्ये गेलो। बरोबर। मग ज्यावेळेस दवाखाने करत 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 2 वर्ष 3 वर्ष निघून गेली। आता 3 वर्ष संपल्याच्या नंतर आम्ही असं ओळखून चुकलो की आता विज्ञान संपले। बरोबर, काय मग आता आपल्याला अध्यात्माकडे गेल्याशिवाय पर्याय नाही। हा, त्याच्यामध्ये वैशिष्ट्य सांगण्याचं एक तात्पर्य म्हणजे बाबांचं जे आहे हे वारकरी संप्रदाय घराणा आहे आणि वारकरी संप्रदायाचे जेवढे पण असतील साधक असतील किंवा काय असतील किंवा त्या घराण्यामध्ये राहणं असतील, मला त्यांच्या सर्व गोष्टी आवडतात। का की ते वारकरी संप्रदाय असा आहे की जे आपल्याला डोळ्यांनी दिसेल, जे आपण बघन, जे आपण कार्य अनुभवू, ते प्रत्यक्ष गोष्टीवरती विश्वास ठेवणारे असतात किंवा काल्पनिक गोष्टीवरती विश्वास ठेवत नसतात। म्हणून मला वारकरी संप्रदायावरती पहिल्यापासूनच भरपूरपणे विश्वास आहे। तर आता मला विचारायचं एक असा की ज्यावेळेस मुलीला काही गोष्टीचा त्रास होत होता, तर त्यावेळेस मग तुमचा उपचार कशा पद्धतीने सुरू झाला, काय झालं, काय नाही, काय काय उपचार केले, त्यानंतर डॉक्टर काय बोलले, काय नाही? आता डॉक्टरचं म्हणणं असं आलं, आम्ही ज्या ज्या जागेवर गेलो तर ज्या ज्या जागेवर चेकअप झालं, चेकअप केलं की नॉर्मल यायचं। बरोबर, चेकअप केलं की नॉर्मल यायचं। पण नॉर्मल जरी आलं तर त्यांची औषध गोळ्या देणं त्यांनी सोडलं नाही। बरोबर आहे। हा, मग त्या औषध गोळ्याने उलट एक दिवस बरं वाटलं की दुसऱ्या जशाच तसा त्रास। बरोबर। मग दुसऱ्याने एक सांगितलं की जा बाबा हैदराबादला जा, कुणी म्हणायचं पुण्याला जा, कुणी म्हणायचं गुजरातला जा। पण गुजरातला आणि पुण्याला जे अशी गेलोत आम्ही, ज्यावेळेस आम्ही इथलं सगळं संपलं महाराष्ट्रामधलं, त्यावेळेस एक जणांनी आम्हाला सल्ला दिली बा युट्यूबच्या माध्यमातून भारतामध्ये हे झालं नंतरची गोष्ट झाली। हे नंतरची गोष्ट झाली। तर मला आता इथं मी तुम्हाला थोडंसं टोकलं, तर मला आपल्या प्रेक्षकांपर्यंत कळलं पाहिजे आणि जसं ज्या लोकांना त्रास आहे ते लोकांना कळलं पाहिजे। आणि मला हे सांगायचं लोकांना की नेमकी तंत्र काय असतं काय नाही। आता सर्वात महत्वाचं कसं माहितीये का, चालू जीवनामध्ये मनुष्यासाठी खरं भगवंत आहेत डॉक्टर, भगवंत। तर साधकांनी सर्वांनी काय करायचं, जे पण माझे व्हिडिओ बघतो तर डॉक्टरकडे जावा तुम्ही अवश्य। कुठलं तुम्हाला त्रास होत असेल, काय होत असेल, तुमच्या जवळपास जे पण दवाखाना असतील, तुमचे पर्सनल डॉक्टर असतील, तुम्ही त्यांच्याकडे जावा। माझं असं म्हणणं नाही की जाऊ नका, तिथं जावा, तुम्ही सगळ्या गोष्टी करा, चेकअप करा, सर्व गोष्टी तुम्ही आनंदात करा। आणि त्या ठिकाणी सर्व गोष्टी केल्या ना म्हणजे कुठल्या पण व्यक्तीने करून घ्यावा। आणि करून घेतल्यानंतर ज्या वेळेस आपण सर्व गोष्टी करतो आणि सर्व गोष्टी करून सुद्धा ही आपल्याला कुठल्याच प्रकारचाच आपल्याला अनुभव नाही, म्हणजे नीट होतच नाहीये, जो त्रास होतोय तोच आहे आणि रिपोर्ट सर्व नॉर्मल येतोय। काय येतोय? रिपोर्ट सर्व नॉर्मल येतोय। मग आता तुम्ही एक सांगा की जर रिपोर्ट नॉर्मल असतील आणि त्रास जर भयंकर होत असतील तर त्या टायमाला साधारण व्यक्तीने काय करावा आणि कसे कसे भटकले काय नाही ते आपण माऊलींच्याच मुखात नाही सांगा दादा तुम्ही। तर ज्यावेळेस आम्ही सगळे दवाखाने बघून संपलो, करून संपलो, त्यावेळेस आता आम्हाला असं वाटलं की आता आपल्याला इकडं कुठंतरी अध्यात्माकडे वळाल्याशिवाय पर्याय नाही। पर्याय नाही म्हणून आम्हाला जे छोटे मोठे कुणी जे पथ्य सांगितले त्या ठिकाणी गेलो। बरोबर। मग त्या ठिकाणी गेल्यावर असं निदर्शनात आलं की प्रत्येकाने सांगितलं बा तुम्हाला हे काहीतरी तंत्र फिंत्रच केलेलं आहे। बरोबर, असं प्रत्येकाचं म्हणणं आलं। बरोबर। पण आम्ही जिथं जिथं गेलो तिथं आम्हाला यश नाही आलं महाराज। कारण का आम्हाला ते रिझल्ट आलाच नाही। मग असं करत करत आमचा सगळ्यावरला भरोसा हे सुद्धा उडाला। बरोबर आहे, हा प्रयोग करा, तो प्रयोग करा। आता ह्याच्यात मला आपले जे जनते आहेत त्यांना मला हे सांगायचंय
ज्यावेळेस आपण तंत्रबाधामध्ये आपण अडचणीत असतो, कुटुंब अडचणीत असतं, त्यावेळेस आपण अनगिनत गुरुजनांकडे आपण धावा घेतो हो. की आपण नीट झालो पाहिजे किंवा काय झालं पाहिजे काय नाही म्हणून त्या गुरुजनांकडे तुम्ही धावा घेता. पण सर्वात महत्वाचा विषय असा असतो की खरी प्राप्ती काय असते किंवा खरं काय नाही. ज्या वेळेस आहे ना आपण तपचार्य साधना वगैरे करतात, म्हणजे कुणी पण साधक असो साध्वी असो, पुरातन काळापासून आले की ऋषी मुनींनी जसं तपचार्य साधना जशी केलेली आहे त्या अनुसारच त्यांना भगवंताची प्राप्ती झालीच आणि त्याच अनुसार द्वारेच त्यांनी पुढे कार्य राबवलेले आहेत. ते जनजागृतीचं म्हणा, जनकल्याणाचं म्हणा किंवा काय म्हणा, बरोबर. तर आता मला सांगायचं एकच आहे की कधी पण सर्वात महत्वाचा, तुम्ही कुठल्या पण गुरुजनांकडे जा, कुठेही जा, जर तुम्हाला तिथं आराम पडत नाही किंवा काही पडत नाही तर त्यावेळेस असं समजायचं का की आपण हे सर्व गोष्टी केल्यात पण आपल्याला फरक पडत नाही. मग हा नेमकी प्रकार काय आहे किंवा काय नाहीये, मग त्याचं एकच कारण असू शकतं. काय माहितीये का, जे पण साधक असतात त्यांना त्यांच्या प्रत्येक साधकाला, प्रत्येक तांत्रिकाला त्याच्या भक्तीनुसार, त्याच्या गुरुच्या आदेशानुसार, त्याच्या गुरुच्या साधनेनुसार त्याच्या गुरुला जे ज्ञान मिळाले त्या अनुसारच प्राप्ती असते. आणि त्या प्राप्तीद्वारेच ते काय करत असतात माहितीये का, की हे सर्व गोष्टी करत असतात. तर त्याच्यामुळे कसं असतं माहितीये का, की आपण हे बोलू शकत नाही की बाबा हा तू ह्यांनी नीट नाही केलं का, ठीक आहे मी करतो, त्यांनी नीट नाही केलं का, हे सर्व कधीच नसतं. पण सर्वात महत्वाचं काय असतं माहितीये का, लोकांना खरं कळत नाही. लोकांनी काय केलं पाहिजे की बाबा आपण अशा व्यक्तीकडे जावा की जो सत्य गोष्टीवरती आधारित बोलतोय, काल्पनिक नका सांगू ना, बरोबर. किंवा मला तुम्ही ग्रंथातलं नका सांगू. नाही ना, का की ज्यांनी तो ग्रंथ लिहिलाय तुम्ही त्यांना बघितलं का, नाही. नाही बघितलं. ज्या ग्रंथाचं ज्ञान घेतलं त्यांना बघितलं का, नाही बघितलं. जे आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसेल तेच आपल्याला महत्वाचं ना माऊली. मग त्यावेळेस ज्यावेळेस मग आता तुम्हाला असं वाटलं की आपण आध्यात्मिक गोष्टीकडे वळालो पाहिजे, जिथं विज्ञान संपलं आणि तिथून आपण आध्यात्मिक गोष्टीकडे वळालो पाहिजे. मग त्यानंतर माझ्याकडे येण्याच्या आधी तुमची चळवळ कशी होती? आता आमची चळवळ जास्त अध्यात्माकडेच वळायची होती. बरोबर. ज्यावेळेस विज्ञान संपलं, बरोबर, आमचा पर्याय संपला आणि आम्हाला असा भास झाला की आता हे आमचं जे लेकरू आहे हे आमच्या हाती लागणार नाही. हो बरोबर, हे वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. मग जगाताने किती जरी कुणी विरोध केला तरी आम्ही ठाम निर्णय घेतला की आम्हाला आता अध्यात्माकडेच वळायचं. हो बरोबर. इकडे जाऊन आपल्याला जिथं बी पर्याय सापडत तिथं जायचं. मग आम्ही छोटे मोठे जाण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला त्या ठिकाणी वेस नाही आलं. बरोबर. पण ज्यावेळेस आम्ही आता युट्यूबच्या माध्यमातून ह्याच्या माध्यमातून तुमचा आम्हाला नंबर मिळाला, बरोबर, मग तुमची अपार्टमेंट घेतली तुमच्यापर्यंत, यांचं आम्हाला भाग्य लाभलं. मग आम्ही परमेश्वरच भेटला, आम्ही असं आमच्या मनानं मानतो. नाही, मला काय परमेश्वर समजू नका. तुमच्यासारखा मनुष्य देह माझा आहे. फक्त एवढंच आहे की मला भक्ती अनुसार, तपचार्यानुसार मी फक्त मला पहिलं शोधण्याचा प्रयत्न केला मी की बाबा मी जिवंत आहे तर मी काय आहे, तर माझं जीवात्मा कोण आहे. मी फक्त ह्याचा प्रयत्न करत राहिलो. मग ह्या नंतरूनच मला कळलं की खरं भगवंत असतात. आता लोकांना हे माहिती नाही की कुळाचे देवी दैवत असतात आणि हे कुळाचे देवी दैवत आपल्याला घनरूपात प्रकट होऊ शकतात. ठीक आहे, पण हे तर लोकांना माहिती नाहीये. आपले महाराष्ट्रातील निम्मी जनता फक्त आहे ना संचार मध्येच अडकलेली आहे. पण संचार, तुम्ही रडू नका ना, तुम्ही कशाला रडताय? रडू नका, का की जे पण आज तुम्ही माहिती तुमच्या डोळ्यात अश्रू जे येतात ते आनंदाचे अश्रू आहेत, का की आज तुमची मुलगी व्यवस्थित आहे. आपण नंतर बोलू त्या विषयावरती. पण सर्वात महत्वाचं सत्य आपल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचणं हे फार महत्वाचं. बरोबर, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय रडू वगैरे काही नका, ठीक आहे ना. मग तर त्यावेळेस काय होतं माहिती का, सगळे हरलेलेच असतात. त्यामुळं फक्त जनतेला हे सांगा की मग पुढं कसे आले, कसं नाही माझ्यापर्यंत पोहोचले हे कळवा. मग आम्ही त्या तुमचा पत्ता घेतला युट्यूबच्या माध्यमातून. बरोबर. आता कारण का आम्ही इथून 300 किलोमीटर तुमच्यापासून लांब. हो. आता त्या 300 किलोमीटर इथलं काय आम्हाला काय करणार. बरोबर. आणि जेणेकरून हो. आमच्या जीवनामध्ये 60 वर्षाचं आयुष्य आमचं झालं महाराज. हो बरोबर. तर आम्ही सांप्रदायिक माणसं. बरोबर. मग सांप्रदायिक माणसं असल्यावर कीर्तन भजनात असल्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीवर विश्वासच नव्हता. बरोबर. आणि बसू सुद्धा शकत नव्हता. बरोबर. मग तुम्हाला मी सांगितलं, ज्यावेळेस विश्वास आमचा तिकाडाच उडाला. संप्रदायावर तर आमचा 100% विश्वास, संतावर आमचा जीवापाड प्रेम आहे. हो. आम्ही मेलो तरी चालेल, पण आम्ही संतांच्या बाजूला जाणार. बरोबर. असे आमचे आत्मीने आम्ही सांगतो. पण पर्याय नसल्यामुळे आम्ही शोधत तुमच्यापर्यंत आलो. मग तुमच्यापाशी आल्यावर जे आमच्या लेकराला यश आलं, मग ते यश आलं मिळालं, तिला पुनर्जन्म मिळाला. तिला बरोबर कुणाला, आमच्या मुलीला तुमच्यापाशी येऊन पुनर्जन्म मिळाला. मग त्या आनंदाने आम्हाला डोळ्यात असू. आता हे पुनर्जन्म मिळाला, आलं का लक्षात? तर पुनर्जन्म मिळण्याचं कारण काय असतं? आज तुम्ही 30-35 वर्ष वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही भजन कीर्तन करताय, सर्व गोष्टी करताय. त्या भगवंताला, त्या परमेश्वराला कळतं ना
की भलं बाकीचे दिवस लोकांना असं वाटत असून की बाबा हा फक्त देखापुरती स्टेजवरती जातोय किंवा असतोय हो, तो हो. कीर्तनाला असतोय समजा किंवा भजनाला असतोय किंवा काय असं वाटतंय जरी लोकांना वाटत असला हा. पण त्या भक्ताचं कळत असतं त्या परमेश्वराला की बाबा आपण जीवनात एकदा तरी अंतःकरणात त्यांचं नामस्मरण केलं असेल ना. हो. मग हेच असतं की कर्मफळ पात्रता अनुसारच ह्या गोष्टी होतात. पण सर्व लोकांना मला हे सांगायचं तुम्हाला असं वाटत असेल सर्व जे आता माझे व्हिडिओ बघ तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आम्ही तर काय वारकरी संप्रदायात आम्ही कुणाचं काय करत नाही किंवा आम्ही वेल एज्युकेटेड आम्ही शिक्षणामध्ये आहे हो. तर आमचं कशाला कोण काय करत आम्ही कुणाचं वाईट करत नाही किंवा काय करत नाही. एक लक्षात ठेवा ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती तंत्रक्रिया होते कधी आणि कधी नाही हेच मी तुम्हाला एक महत्वाचं सांगतो. होण्याचं कारण काय सर्वात महत्वाचं जीवनामध्ये आपली जी वाणी आहे सरस्वती म्हणजे तुम्ही जे बोलता हो. बोलतो ना ज्यावेळेस आपण लोकांमध्ये पाहुण्या रावळ्यांमध्ये हो. आपलं बोलणं कधी पण आवरायचं असतं. आपण दुसऱ्यांना आपल्या बोलण्यामुळे म्हणजे आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्यांना लाजिवणारी गोष्ट होत असन अपमान होत असन हो. आणि ती लोक तुम्हाला मारू शकत नाही नाही. तुम्हाला काही करू शकत नाही. ठीक आहे मग त्यावेळेस हे जे घाणेडी लोक जे करणारे तोडगे ताडगे जे आहे प्रकार करणारे जे लोक आहेत हा. ठीक आहे तर ह्या लोक असतातच. असतं. मग त्या लोकांना फक्त पैशाची गरज आहे. हो. ठीक आहे बाबा काय करायचं तुझं कोणाचं वाईट करायचं आणि इकडे मला पैसे दे किंवा काय कर आणि ही गोष्ट कधी कुणी ह्याच्यावरती विश्वास ठेवत पण नाही कुणी काय करत नाही. नाही. पण आता बरेच आपण काय गोष्टी आता तुम्ही डोळ्यांनी बघितलात. हो. काय बघितलं तुम्ही इथं डोळ्यांनी बघितलं की कसं काय असतं किंवा कसं काय नाही. हा. ठीक आहे तर मी फक्त एकच तुम्हाला सांगितलं की ठीक आहे बाकी काय असं आपल्याला कोणाशी काही घेणं देणं काय नाही. गेलं? फक्त तुमची मुलगी फक्त जिवंत राहणं हो चांगले पण आणि तिच्या मुलांना तिची आई मिळणं हे फार महत्वाचं. बरोबर.